नमस्कार. ओके, आता फोकस मध्ये आलाय. सो आज आम्ही आहोत माट्सुमोटो मध्ये. कालच आम्ही आलो आणि काल सुंदर इटालियन आम्हाला इथे एक रेस्टॉरंट होतं, तिकडे आम्ही खाल्लं, मज्जा आली. दररोज जरा इंडियन खाऊन आम्हाला म्हणजे सगळ्यांनाच, बाकीच्या सगळ्यांनाच जरा बोर झालं होतं. सो काल एक जरा वेगळा दिवस होता. सो आज आम्ही इथून अल्पाईन रूटद्वारे आम्ही पोहोचणार आहोत हिरोशिमा या ठिकाणी. त्यानंतर बेसिकली तिकडून मग ओसाका आणि मग क्योटो आणि मग ओसाका. पण आजचा जो दिवस आहे जो आम्ही बर्फात स्पेंड करणार आहोत, इट इज द हायलाइट ऑफ दिस टूर. कारण अल्पाईन रूट जे आहे ती कम्प्लिटली स्नोक्लॅड आहे. कम्प्लीट स्नो आहे तिकडे, व्हाईट आहे ते, आणि मोठ्या मोठ्या वॉल्स आहेत. अराउंड 8 to 15 फीटच्या वॉल्स आहेत स्नोच्या. सो तिकडे बस थांबते आणि मग टुरिस्ट कॅन कम अँड एन्जॉय द स्नो. ते खेळू शकतात, मज्जा करू शकतात. आमच्याकडे 3 मुलं आहेत, ती तर वेळीच झाली आहेत कालपासून. स्नो 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 असं करतात. आणि त्याच्यामुळे आज मी अशी कम्प्लिटली, हे बघा, दिस इज माय आउटफिट फॉर द अल्पाईन रूट. आणि तिकडे खूप हवा असते, कारण जनरलच मला असं वाटतं जपानमध्ये खूप विंडी आहे. ॲटलिस्ट आम्हाला तरी परवापासून असं वाटतंय, आणि खूप वारं सुरू आहे. सो या अशी कम्प्लिटली. आणि ह्याच्यावर जॅकेट, अजून एक जॅकेट. मला खूप थंडी वाजते ना, कारण आपलं काही नॉर्मल काहीच नाही आहे. सो या, लेट्स गो. ओके, सो अभी वी विल बी गोइंग टू द प्लेस कॉल्ड ओकीजावा, और वहां से अपना अल्पाइन रूट चालू हो जाएगा. आप जब नीचे उतरोगे, जस्ट इंश्योर कि आपका जैकेट, आपका जो कैरी बैग जो आपको कैरी करना है वो इधर ना छूटे. का पूरा जो कुरुबे डैम है, विच इज द हाईएस्ट डैम इन जापान, तो वो डैम के नीचे से पूरी की पूरी बस जाती है. जब आपको अगर उसका टेक्नोलॉजिकल चीजें जाननी है, तो जब हम बस से जाते हैं तो उसके स्क्रीन के ऊपर वो कैसे बिल्ड किया गया हुआ है, उसका बेनिफिट क्या होता है, कितने साल लगे, एंड इट इज अ हाईएस्ट डैम. तो ऑब्वियसली मोर देन 25 पीपल डाइड व्हाइल बिल्डिंग दिस पर्टिकुलर डैम. सो यू विल गेट ऑल दैट इन्फॉर्मेशन ऑन द बस स्क्रीन. आम्ही हॉटेलवरनं निघालो अँड वी आर ऑन रूट टू माउंट टाटेयामा, विच इज जिकडे अल्पाईन रूट आहे. आणि इट्स जस्ट ब्युटिफुल. द होल कंट्री साइड इज सो ब्युटिफुल. कारण इकडून आता जर तुम्ही पाहताय छोटे छोटे तिचे चेरी ब्लॉसम्स आहेत. काही ठिकाणी इतकं मल्ल आहे सगळं, इतकं असं ब्लूम आहे, व्हाईट चेरी ब्लॉसम्स, आणि अगेन्स्ट द स्नो क्लॅड माउंटन्स ते इतकं सुंदर दिसतं. सो राईट नाउ वी आर स्टँडिंग इन द क्यू अँड सी दिस. वेलकम टू टाटेयामा कुरोबे अल्पाईन रूट. आणि दिस इज द टनल ॲक्च्युली. आणि त्याचा एक काय म्हणतो आपण त्याला, एक हे बनवलं इकडे फोटो काढण्यासाठी. सो राईट नाव वी आर टेकिंग दिस इलेक्ट्रिक बस टू कॅन्डन टनल. As you can see, we are in a tunnel and we are going to Tateyama Murdo, which is like the last station. From there we go to the Alpine route. But there is this Kurobe Dam, which is like the highest dam in Japan. Woo! Okay, I have to show you. It's amazing. So from here you can take 2 routes. एक आहे जे साधारण 150 ते 200 स्टेप्स आहेत चढायला आणि उतरायला. और यू कॅन जस्ट वॉच द डॅम फ्रॉम आउटसाइड, टेक द ट्रान्सपोर्टेशन टू मुर्डो, आणि मग तिकडून तुम्ही स्नोमध्ये मज्जा करू शकता. कारण आम्ही विचार केला की आम्ही डॅमवर जाणार आहोत. काय ना 3-4 दिवस काही वर्कआउटच झालेला नाही हो.
म्हटलं चला 150 पायऱ्या चढूया उतरूया बघू. बट इट ऑल डिपेंड्स अपॉन द वेदर ना. So the largest dam in Japan and the highest. Alright, so आम्ही वरती जाऊ नाही शकलो where there were 150 to 200 steps कारण ते बंद होतं. Observatory बंद होतं. So we are headed to the Murdo station which is like the last station आणि तिकडून Alpine snow Alpine route आम्ही एन्जॉय करणार आहोत. बघूया प्लॅन्स खूप आहेत. स्नोमॅन करा वगैरे वगैरे विदाउट ग्लव्ज आणि कसं काय होणार आहे देव जाणे. कारण मी वेड्यासारखे ग्लव्जच विसरले. काय कराल किती छान. आता आम्ही केबल कारने जाणार आहोत. आय डोंट नो दिस. आय थिंक बसमध्ये जेव्हा तो सांगत होता आय वॉज हाफ अस्लीप. बट वी आर गोईंग वाया केबल कार आणि आम्ही पोहोचणार आहोत अल्पाईन रोडला. ओके entering the cable car now. So apparently it's a two-way journey from here. म्हणजे तुम्ही इकडून माउंटेनवरती त्या रोडवरती खेळून वगैरे सगळं देन तुम्ही पलीकडच्या साईडला जाऊ शकता आणि पलीकडची लोक ह्या साईडला येऊ शकता. सो नॉट दॅट यू हॅव टू गो युअर विजिट द माउंटेन अँड देन कम बॅक सेम रूट असं नाही आहे. सो मी म्हटलं तसं की हा जो अल्पाईन रूट आहे माउंट टाटिया हा मध्ये लागतो 2 शहरांच्या मध्ये. सो यू कॅन टेक दिस जर्नी फ्रॉम पॉईंट ए टू पॉईंट बी अँड फ्रॉम पॉईंट बी टू पॉईंट ए ऑल्सो. आमचं वेटच चालू आहे. तर मागे केबल कार वगैरे आहे. चाललंय आमचं चाललंय. वी आर हिअर बेलतायरा. आता आम्ही असे उभे राहणार आणि मग आमची ती केबल कार येणार. And here I am. आता ऑफकोर्स हॅव टू गो वॉकिंग. ते दिसतंय तुम्हाला ते हां हे तिकडे ती स्नोबॉल आहे.
Alright, so this is the end of our alpine route. Now we are going to another destination. मज्जा आली, खूपच मज्जा. आणि मी माझा तो वरचा जो स्कार्फ होता हरवला. सकाळी 8 पासून मी जर्नी सुरू केली होती आणि आता 5 वाजले. ते इथे येईस तोपर्यंत सगळं एन्जॉय करेस तोपर्यंत फोटो काढीस तोपर्यंत सगळं एवढे वाजले. सो वेनेवर यू प्लॅन दिस टूर मेक शुअर की तुम्ही 6 वाजता 7 वाजता तयार वगैरे होऊन निघता, कारण इथली शेवटची जी बस असते ती 5 वाजताची असते. ठीक आहे. So just make sure that you give ample time over here. तुम्हाला जर का खूप वेळ पाहिजे असेल इकडे साधारण 2-3 तास, तर त्या हिशोबाने तुम्ही सगळं बुकिंग करायला पाहिजे. आणि बुकिंगमध्ये तुम्हाला हेल्प कोण करणार आहे? जॉईन करू है ना. इतकं स्मूथ झालं यार आमचं हे, एकदम स्मूथ. आणि खूप गर्दी होती, ट्रस्ट मी. म्हणजे मी युरोप पण फिरली आहे, मी माउंट एटलसला वगैरे पण गेली, पण इथे येणारी लोक खूप आहेत, प्रचंड प्रमाणात आहेत. मी जर असं व्हिडिओ घेते तुम्हाला सुद्धा जस्ट लुक ॲट दिस यार, इट्स जस्ट गॉर्जियस. जस्ट लुक ॲट दिस. स्वर्गात असल्यासारखं वाटते की नाही. हाँ ऑफकोर्स क्लाउड्स है सर. ये देखो क्लाउड्स नहीं है.